मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की असं म्हणत नरेंद्र मोदींनी 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। मोदींकडे एखाद्या नवऊर्जेने पेटलेल्या तरुणासारखं पाहिलं जातंय आणि याच तरुणाने आता वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत आणि आता मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। पण भारतामध्ये पंतप्रधानांच्या निवृत्तीसाठी वयाची अटच नाहीये, मग तरी सुद्धा मोदींच्या निवृत्तीची वाट विरोधक का पाहताय अशा चर्चा सुरू झाल्यात। आणि 75 वर्ष म्हणजे राजकारणात फुल स्टॉप असा काही भाजपचा नियम आहे का, याबद्दल आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। भारताच्या संविधानामध्ये कुठेही पंतप्रधानांना वयाची अट नाहीये। जोवर त्यांना बहुमत आहे तोवर ते पंतप्रधान पदावर राहू शकतात। जर त्यांना स्वतःहून पद सोडायचं असेल तरच ते पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात। त्यामुळे संविधानानुसार तरी मोदी हे वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले तरीही पंतप्रधान पदी राहू शकतात। मग मोदींना निवृत्ती घ्यावी लागेल असं का बोललं जातंय, तर त्याचं पहिलं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असणारी वयाची अट। 2014 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या अगदी तेव्हापासून भाजपमध्ये नेते मंडळींना वयाची अट लागू केली। 2014 मध्ये नरेंद्र मोदी तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले। मोदींनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये केवळ 75 वर्षाखालील नेत्यांनाच स्थान दिलं होतं। भाजपने लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना सुद्धा वयाचं कारण देत निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला केलं आणि त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये बसवलं। म्हणजे बघा, 75 वर्ष वयाची अट प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच त्यांच्या पक्षामध्ये आणली आहे असं बोललं जातं। त्यामुळे आता जेव्हा मोदी सुद्धा वयाची 75 वर्ष पूर्ण करतायत तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनीच केलेला हा नियम लागू होणार का, हा प्रश्न विरोधक तर विचारत आहेतच, पण सर्वसामान्यांनाही हा प्रश्न पडलाय की मोदी एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा न्याय करणार की स्वतः केलेल्या नियमाचं पालन करणार। पण मोदी राजकारणातून निवृत्ती घेतील, मार्गदर्शक मंडळात सहभागी होतील याचे चान्सेस आता सध्याच्या घडीला तरी अगदी 0% आहेत। आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुका। भारतीय जनता पक्षाला जर 2029च्या निवडणुका जिंकायच्या असतील तर मोदींच्या नेतृत्वाशिवाय आणि त्यांच्या चेहऱ्याशिवाय पर्याय नाहीये। मोदींची ओळख या 11 वर्षामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे। मोदींच्या तोडीस तोड राष्ट्राचं नेतृत्व करू शकेल असा सध्या तरी भाजपकडे तगडा चेहरा नाही। भले पंतप्रधानांच्या यादीमध्ये भाजपकडून अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांची नावं घेतली जात असली तरी सुद्धा हे चेहरे सर्वसमावेशक नाहीत असं राजकीय तज्ञांचं मत आहे। बरं, मोदी निवृत्त होणार नाहीत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमित शहा आणि JP नड्डा यांचं विधान, ज्या विधानामध्ये ते नरेंद्र मोदी 2029 पर्यंत देशाचं नेतृत्व करतील असं म्हणाले होते। त्यामुळे मोदी 75 वय झालं म्हणून त्यांच्या पदाचा राजीनामा काही देणार नाहीत। तुम्हाला काय वाटतंय, मोदींनी आता रिटायर्ड झालं पाहिजे की नाही?